अगदी चवीला अमेझिंग लागणारी ही कुळिथाची शेवंती अगदी नेक्स्ट लेवलची तयार करण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धतीने छान एक सिक्रेट वाटण करून ही शेवंती बनवत आहोत, त्यामुळे चवीला तर खूप छान अशी होणार आहे। त्याचबरोबर ही शेवंती वळत असताना बऱ्याचदा ती तुटते, तसं होऊ नये यासाठीचे खूप सारे टिप्स देखील पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पारंपरिक पद्धतीची ही सर्दी खोकल्यावर गुणकारी असणारी कुळिथाची शेवंती करत आहोत। त्यासाठी एक सिक्रेट वाटण करूया। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या आहे। त्याची आपल्याला एक सिक्रेट चटणी तयार करून घ्यायची। त्यानंतर पातेल्यामध्ये आपण करणार आहोत, त्यासाठी पातेल्यामध्ये टाकायचं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। फोडणी छान अशी द्यायची, म्हणजे ही शेवंती चवीला खूप छान अशी होते। त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्त्याचा आणि हळदीचा वापर मात्र थोडासा जास्त करायचा, त्यामुळे शेवंतीला चव आणखीनच छान येते। कढीपत्ता छान असा तळून घेतलेला आहे, थोडासा हिंग देखील टाकलेला आहे, हळद देखील तेलामध्ये छान अशी तळून झालेली आहे। जो ठेचा आपण करून घेतलेला होता त्यातील काही ठेचा आपल्याला कणिक भिजवण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे काही ठेचाचा वापर आपण रशामध्ये ग्रेव्हीसाठी देखील करत आहोत। हे पहा, अशा पद्धतीने छान असं सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकूया। आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ करायची त्या अंदाजानुसार तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे। हे पहा, साधारणतः 3 ग्लास होईल एवढं पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि छान अशी पाण्याला दणदणीत उकळी येईपर्यंत आपण पीठ भिजवून घेणार। आता या कुळिथाचं जे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा ठेचा करून घेतलेला आहे, हळद आणि मीठ टाकलेलं आहे। आता बऱ्याचदा ही शेवंती करत असताना ती वळताना तुटते, व्यवस्थित अशी वळली जात नाही। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कुळीथ जेव्हा तुम्ही दळून आणता त्यावेळेस फक्त कुळीथ दळून आणायचे नाही, तर अगदी पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे गहू टाकायचे, म्हणजे पाव वाटी गहू त्यामध्ये टाकायचे। 1 किलो कुळीथ दळून आणण्यासाठी पाव वाटी गहू टाकायचे आणि त्यानंतर ती कुळिथाची शेवंती पीठ आपलं तयार होतं। आता तुम्ही जर अगोदर फक्त कुळीथ दळून आलेले असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ त्यामध्ये 1 चमचा 2 चमचे घेतलं तरीही चालेल। अशा पद्धतीचं छान घट्टसर ही कणिक भिजवून घ्यायची, कमीत कमी पाण्याचा वापर करू। त्यानंतर ग्रेव्ही छान अशी थिक होण्यासाठी अशा पद्धतीने त्यातीलच थोडंसं पीठ घ्यायचं, ते पाण्यामध्ये छान असं मिक्स करायचं आणि ते यामध्ये टाकायचं। त्याचबरोबर आणखीन एक सिक्रेट जिन्नस मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी, जेणेकरून तुमची शेवंती चवीला अतिशय अमेझिंग नेक्स्ट लेवलची होणार। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। अगदी छान अशा पद्धतीची आपण ही शेवंती वळून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता। आणि जेवढी जास्त बारीक ही शेवंती वळून घ्याल तेवढी जास्त शेवंती लवकर शिजली जाते, ही एक सिक्रेट टिप्स आहे। त्यामुळे शेवंती वळताना खूप जाड अशी वळू नका, छान अशी बारीक ही शेवंती वळून घेतलेली आहे। पाणी देखील खूप जास्त उकळलेलं होतं, त्यामुळे गॅस कमी केलेला होता। आणि त्यानंतर आपण आता गॅस या स्टेजला करूया मध्यम, आणि यामध्ये ही शेवंती टाकून छान अशी शिजवून घेणार आहोत। हे पहा, खूप छान बारीक अशी ही शेवंती मी वळून घेतलेली आहे, त्यामुळे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही। आणि फोडणी जी दिलेली आहे ते पाणी खूप कडकडीत गरम असायला हवं, त्यामुळे देखील शेवंती पटकन शिजली जाते। हे पहा, अशा पद्धतीने छान मोकळी करून आपण ही शेवंती यामध्ये टाकूया। यामध्ये झाकण ठेवताना या पातेल्यावर झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचं नाही, नाहीतर ती ओतू देखील जाते आणि त्यामधील जो मसाला आहे तो पूर्णपणे पातेल्याच्या बाहेर येतो। त्यामुळे झाकण ठेवताना पूर्ण ठेवायचं नाही, अर्ध्या भागावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर छान अशी ही शेवंती मी शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकून झाकण ठेवून तशीच 5 मिनिटे ठेवणार आहोत। जी एक सिक्रेट जिन्नस मी यामध्ये सांगणार होते ती म्हणजे माझी आजी शेवंती करत असताना शेंगदाणे, अगदी थोडेसे शेंगदाणे, 1 ते 2 चमचे शेंगदाणे छान तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्यायची, त्यानंतर ते मिक्सरला दळून घ्यायची किंवा खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून ते यामध्ये सर्वात शेवटी टाकायची। त्यामुळे काय व्हायचं की ही शेवंती खात असताना ते कुरकुरीत शेंगदाणे दाताखाली यायचे आणि ही शेवंती चवीला आणखीनच छान लागायची। मी देखील बऱ्याचदा टाकत असते, परंतु मी आज टाकलेली नाही। अशीच शेवंती देखील खूप छान अशी तयार होते। गरमागरम आपण सर्व करूया। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कविता किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पूर्ण वर्षभर
खूप छान वेगवेगळ्या दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे उन्हाळ्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पापडांच्या, थंड पेयाच्या रेसिपी देखील आपण पाहणार आहोत. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कविता किचनचा कांदा लसूण मसाला, मटन मसाला, चहाचा मसाला, लोणचे मसाला, गरम मसाला घेण्यासाठी 7020162100 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. खूप छान शेवंती तयार झाली आहे. त्याचबरोबर अशीच एक पारंपरिक रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला दिलेली आहे. ती पाहण्यासाठी त्या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करू शकता. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकाला देखील शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.